आज आपण अगदी हॉटेल स्टाईल दाल तडका बनवतोय। साधी डाळ, मात्र त्याला तडका दिल्यानंतर ती अगदी चविष्ट होते। घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा मग तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवू प्रश्न पडत असेल तर मग बनवा असा दाल तडका। दाल तडका बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली। डाळ इथे आता स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेऊ। मी इथे 5 जणांसाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आता स्वच्छ धुवून घेतली। याला कुकरमध्ये टाकून घेऊ। 1 वाटी डाळसाठी 1 ग्लास पाणी घालते। डाळ लवकर शिजावी म्हणून यामध्ये 1 चमचा तेल घालते, थोडीशी हळद। डाळ जर तुमच्याकडे जास्त जुनी असेल तर त्याला पाणी थोडं जास्त लागेल। आता आपण कुकरचं झाकण लावून गॅसवर याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ किंवा मग 7 ते 8 मिनिट आपल्याला छान डाळ शिजवून घ्यायची आहे। आता आपली डाळ शिजलेली आहे। 1 ग्लास पाण्यामध्ये डाळ अगदी छान मऊसूद अशी शिजली। डाळ आपल्याला रवीने वगैरे बारीक नाही करायची, अशीच राहू द्यायची आहे। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 3 चमचे तूप घातलं। तुपाऐवजी तुम्ही बटर वापरलं तरी चालेल। तूप चांगलं गरम झालं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान फुलली की यामध्ये अर्धा चमचा जिरे देखील छान फुलू द्यायचं। मग यामध्ये थोडासा कढीपत्ता, 7-8 कढीपत्त्याची पानं घातली। 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घातला। कांदा अगदी मिनिटभरासाठी परतून घेऊ। यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो टाकायचा आहे। मी इथे अर्धी वाटी टोमॅटो घेतला, अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घातलं। टोमॅटो आणि कांदा छान मऊ होऊ द्यायचा। 2-3 मिनिटांनंतरच कांदा व टोमॅटो छान मऊ झाला। यामध्ये आता अर्धा चमचे हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा। किचन किंग मसाल्यामुळे अगदी हॉटेलला मिळणारा जो दाल तडका असतो तशीच चव लागते। मसाले अगदी काही सेकंदांसाठी परतून घेऊ। यामध्ये आता शिजवून घेतलेली डाळ घालायची। डाळ मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेऊ। कुकरला थोडीशी डाळ लागलेली होती, त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं आणि ते देखील या डाळमध्ये टाकून घेतलं। आता तुम्हाला दाल तडका किती पातळ किती घट्ट हवं त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं। मी इथे अजून 1 ग्लास पाणी घातलं। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू। टोमॅटो कांदा शिजण्यासाठी देखील आपण मीठ टाकलेलं होतं, आता थोडंसंच घातलं। वरून थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे गूळ टाकायचा की नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण गूळ टाकल्यामुळे हा दाल तडका अगदीच चविष्ट होतो। दाल तडक्याला उकळी आल्यानंतर मी एका भांड्यामध्ये याला काढून घेतलं। आता आपल्याला याला वरून तडका देण्यासाठी मी इकडे तडका पॅनमध्ये 3 चमचे तूप गरम केलं। त्यामध्ये जिरं, मोहरी, 2-3 लाल मिरच्या, अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर हा तडका या डाळवर टाकला। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला दाल तडका बनवून तयार आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।